नमस्कार मंडळी. चला तर आज पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आली आहे तुमच्यासोबत बोलायला. तर तो विषय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं की मी नागपूरला राहते, नागपूरला कुठे राहते ते पण सांगितलं आणि माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असते ते पण मी सांगितलं तुम्हाला. पण नेमकं हे नाही सांगितलं की आमचं नागपूरला घर आहे की आम्ही रेंटनी राहते की अजून बरंच काही. तर चला तर मी इथेच माझा व्हिडिओ सुरू करते. मला नागपूरला येऊन 7 वर्ष झाले. 7 वर्षापासून आम्ही इथे किर्यानीच राहतो. आधी आम्ही भांडेप्लाटला राहत होतो, तिथून रूम खाली केली आणि आता इकडे आलो. इकडे आल्यानंतर आता आम्ही स्वामीनारायण मंदिर, जर तुम्ही नागपूरचे असेल तर तुम्हाला कळेलच स्वामीनारायण मंदिर कुठे आहे. आणि जर नागपूरचे नसेल, बाहेरचे असेल तर तुम्ही नागपूरला येऊन व्हिजिट पण देऊ शकता. आणि स्वामीनारायण मंदिर खरंच खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. रात्रीचा नाईट शो तर खूपच छान राहते. ते लाईटिंग मी तुम्हाला दाखवेल खरंच. व्हिडिओ जर माझं जाणं झालं ना, मी तिचा व्हिडिओ शूट करेल आणि मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करेल आणि तुम्हाला पण मी ते पोस्ट झालं की तुम्हाला दिसेलच. ठीक आहे. तर आम्ही आधी तिकडे राहत होतो. मग तिथून काही प्रॉब्लेम्स आल्यात, खूपशा गोष्टी प्रॉब्लेम्स आल्यात. मग त्याच्यानंतर मग आम्हाला एका ताईनी असं सांगितलं की बा कुठेतरी सिक्युरिटी गार्ड म्हणून लागते. जसं आता आम्ही तिथे राहतो. इथे म्हणजे आम्ही स्वतःचं घर नाही आहे आमचं, सिक्युरिटी गार्ड म्हणून राहते मी इथे. तिथे काम काही नसतं, फक्त झाडू पोछा मारायचं राहते, पायऱ्या. मी ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये शूट करून दाखवेलच, काय करते काय नाही करत. रात्रीला 11 वाजता ताला लावायचं आणि सकाळला 7 वाजता बंद करायचं, एवढंच काम असते. आणि झाडाला पाणी देणं ते तुम्हाला मी खरंच नक्की तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये. त्याचं यूट्यूब चॅनल खोलायचं खूप वर्षापासून स्वप्न होतं. जसं मी प्रेग्नंट असतानाच मला असं वाटायचं की बा मी माझी हे रुटीन शेअर करावं तुमच्याशी आणि माझे काही दुःखाचे मुमेंट, सुखाचे मुमेंट आणि फॅमिली मुमेंट, जे कोणते पण मुमेंट होते ते तुमच्याशी शेअर करा. पण माझी काही हिंमतच नव्हती झाली की बा करावं आणि व्हिडिओ अपलोड करा. पण आता मी धाडस घेतला आणि आता जसं काही आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार. माझी जी खरी लाईफ आहे मी ते खरं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मी आता कोणाला भिणार नाही, कोणाला काही नाही. अरे लोक काय बोलायला येतात पण करायला कोणी येत नाही, हे मला तर चांगल्यानेच समजलं आहे. म्हणून मी आता जे काही आहे ते मला जसं बोलता येते, मला जसं समजते, मी जशी मी जे मुळात आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला खरंच सांगू का, माझं खरंच लग्न झालं तेव्हापासून एक खूपच अशी मनातून माझी अशी इच्छा होते की नागपूरमध्ये एक स्वतःचं घर असावं. त्याच्यासाठी मी धावपळ पण केली, असं नाही केली म्हणून केली. आता जसं आम्ही रमाबाई योजनेचा फॉर्म भरला होता, त्याच्यानी पण अर्ध काम झालं आहे. आमच्या प्लॉटचं अर्ध काम व्हायचं आहे. मी तुम्हाला प्लॉट पण दाखवेल, कुठे आहे काय आहे त्या पण गोष्टी दाखवेल. पण ते काहीच कारणास ते आमचं घर काही पूर्ण झालं नाही. मग आता आमच्यावर वेळ अशी आली आहे का आम्ही इथे नागपूरलाच सिक्युरिटी गार्ड म्हणून राहते. इथे काही आपलं हक्काचं काही स्वतःचं घर नाही आहे. पण माझे स्वप्न आहे की बा मी पण माझ्या नावाने माझं स्वतःचं घर घेईन. आणि मला असं वाटते की तुम्ही लोकांनी मला सपोर्ट करावं आणि मला प्रोत्साहन करावं. माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा, माझे व्हिडिओ बनतात की नाही बनतात. तसंच मला प्रेम द्या. मी पण तुमच्याशी छान गोष्टी शेअर करेल. तुम्हाला आवडेल असे व्हिडिओ बनवेल. तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काय बघायला आवडेल ते पण कमेंट्स करून सांगा. आणि मला तुमच्याशी मिळायला, तुमच्यासोबत हसमुखपणाने सगळ्या गोष्टी शेअर करायला खरंच मला मनापासून आवडेल. आणि तुम्हाला पण आवडेल का हे नक्की कमेंट करून सांगा. आपले लोक म्हणून आपल्या जवळ असतात, ते आपले असतात की नसतात ते मला नाही माहिती. आपले म्हणून आपले म्हणतात, पण ते मुसीबत आल्यानंतर ते पण लोक आपले नसतात. म्हणून असं वाटते की बा आपण, जसं की मी आता यूट्यूब चॅनल खोललं, ह्या यूट्यूब चॅनलवर माझ्या फॅमिलीतले लोक मला सपोर्ट करतील की नाही करतील, मला सबस्क्रायबर करतील की नाही करतील, मी व्हिडिओ टाकेल तर ते बघतील की नाही बघतील ते मला माहिती नाही. बघेल तर चांगलीच गोष्ट आहे, सपोर्ट करेल तर अजून खूप चांगली गोष्ट आहे. पण ते मला पण नाही माहिती. पण मला इतकं माहिती होतं का मी जेव्हा यूट्यूब चॅनलवर मी व्हिडिओ टाकेल, त्या व्हिडिओवर माझे जे यूट्यूब फॅमिलीतले लोक राहतील, जे माझे फॅमिली मेंबर्स बनेल, तर ते लोक मला खरंच मनातून सपोर्ट करेल. मला असं मनातून असं वाटत होतं आणि खरंच
ती तर खरीच गोष्ट होणार आहे. कारण तुम्ही लोक तर मला सपोर्ट करणारच आहे, हे तर पक्कच आहे. आता हे तुम्ही पण मला करून म्हणजे जसं की आता तुम्ही कराल तर ते पण मला कळेल आणि तुम्हाला पण कळेल, आहे की नाही. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आवडत असेल तर ते पण सांगा. ठीक आहे, इथेच तुम्हाला बाय कर.